मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती। तब्बल 32 तास लोक या वाहतूक कोंडीत अडकले होते। त्यानंतर हा टँकर हटवल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक सुरळीत झाली। मात्र 24 तासांनंतरही पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी कायम पाहायला मिळतेय। अनेक वाहनं बोरघाटात बंद पडलेली आहेत। घाटामध्ये आता पुन्हा गाड्या बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे। जोपर्यंत त्या गाड्या हटवल्या जाणार नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारशींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गंभीर दखल घेतली। आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात। सोबतच मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात।